अकबराच्या दरबारामध्ये अनेक रत्न होते. त्यापैकी एक तानसेन नावाचा रत्न होता. मुद्दाम सांगतो, तानसेन नावाचा रत्न होता. बरं, या रत्नाचं वैशिष्ट्य असं होतं, असं म्हणतात बरं का, जे गायनशास्त्र जाणणारे आमचे कैलास नंदगिरी महाराज आहेत, त्यांना विचारा. असं सांगतात गायनशास्त्र जाणणारी लोक, की असं म्हणतात गायनात एवढी ताकद असते, एवढी ताकद असते, की तानसेन जर एकदा त्याने तंबोरा घेतला आणि गायला लागला, की तो गायला लागला की दिवे लागायचे. आता आपण गायला लागल्यापासून लोड शेडिंग सुरू झाली, तो सोडून द्या भाग. ते त्याची ताकद होती ती. तानसेन गायला लागला की दिवे लागायचे. तो गायला लागला की पाऊस पडायचा. आता पाऊस केव्हाही पडायला लागला, कारण आपण काही नीट गातच नाही. आपल्याकडे विको सिस्टीम आहे, सगळं आहे. पण तुम्हाला सांगतो, आता हे आमचे जे गुणीजन आहे फार सुंदर आहे, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं. नाही तर तुम्हाला सांगतो, लोकांनी तमाशात आणि कीर्तनात फरकच ठेवला नाही मला. आता तुम्ही घरचे आहे म्हणून सांगतो, पण हा भक्ती रसातला कार्यक्रम आहे. आपण जेव्हा काही गोष्टी ऐकतो तेव्हा त्या अंतःकरणापर्यंत गेल्या पाहिजे, अंतःकरणातला भाव बदलला पाहिजे. आणि इथे येऊनही जर तमाशाच करायचा असेल तर मग तमाशाच ऐकलेला काय वाईट आहे? काय वाईट आहे? अहो महाराज, मी नेहमी सांगत असतो की शिवजयंती असेल, गणेश उत्सव असेल, या ठिकाणी सुद्धा गौतमी पाटलाचा डान्स लोक ठेवायला लागले. काही जनाची नाही तर मनाची आपल्याला लाज तरी वाटली पाहिजे. अरे, हे क्षेत्र असं आहे की एवढं एकमेव क्षेत्र राहिलं की जिथं लोक सुख, समाधान आणि शांती शोधायला येतात. आणि तिथेही तुम्ही शाळेमध्ये वगैरे लहान लहान मुलांवर काय संस्कार होणार आहे? म्हणून बालसंस्कार शिबिराची गरज मला लोक विचारतात, बरेचसे शिकलेले लोक विचारतात बरं का तांबे सर, आम्हाला लोक विचारतात की बालसंस्कार शिबिराची गरज काय. मी म्हणतो, आमच्या शिबिरात आलेल्या मुलांना गीता किती चांगली वाचता येईल हे मी कीर्तनात सांगत नाही, ते गंध उद्या लावतील की नाही हेही मी सांगत नाही, ते किती कीर्तन प्रवचन करतील हेही मी सांगत नाही, पखवाज वाजवतील की नाही हेही मला माहीत नाही. पण आज माझ्याकडे मोठमोठे डॉक्टर, इंजिनियर विद्यार्थी आहे. शाळा महाविद्यालयाची परिस्थिती इतकी भयंकर आहे की सहज ड्रग्स, गुटखा हे इतकं सहज मिळतंय. शिबिरामध्ये 4-2 शिबिरं केलेली मुलं जगाच्या पाठीवर कुठल्याही महाविद्यालयामध्ये जाऊ द्या, ती व्यसन करणार नाही एवढी ताकद या बालसंस्कार शिबिराची. तुम्ही किती जरी संपत्ती कमवली ना, पण जर तुमच्या मुलांना तुम्ही संस्कार द्यायला विसरलात तर लाखाचेही राग केल्याशिवाय ते राहणार नाही. अब्राहम लिंकनचं एक फार छान पत्र आहे. त्या पत्रामध्ये तो असं म्हणतो की जेवढे कमवायचे तेवढे मी कमवून ठेवले, माझ्या मुलाला फक्त संस्कार द्यायला विसरू नका. एवढा मोठा माणूस सांगतो की माझ्या मुलाला संस्कार द्या, कारण या जगामध्ये संस्कारा इतकी श्रेष्ठ आणि मोठी गोष्ट कोणतीच नाही. विठाला 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 विठाला. असो, जे उदाहरण सांगत होतो तेवढं सांगतो आणि पुढे चालतो. उदाहरण काय सांगत होतो की भगवंता करता भजन करताना भाव कसा असला पाहिजे याकरता सांगतोय. की अकबराच्या दरबारामध्ये तानसेन होता, फार छान गायन करायचा, इतकं सुंदर गायन करायचं. आणि काय अकबराला लहर आली, आता राजा तो, राजा बोले दल आले. एक दिवस रामोसर ते अकबराला आली लहर, तानसेना तू एवढं सुंदर भजन करतोस, एवढं सुंदर गातोस, तेव्हा तुझा गुरु किती छान गात असेल, काय बिदागी पाहिजे ते सांग, मानधन काय पाहिजे ते सांग, पण तुझ्या गुरुला भजन करायला इथं बोलव. आता ते गुरु म्हणजे काय साधे होते का महाराज? ते म्हणले, माझे गुरु माझ्यासारखे नाही, मी तुमच्या पदरी काम करतो, नोकरी करतो, माझे गुरु येणार नाही. म्हणले, पण मला त्यांचं ऐकायचं, ऐकायचंय. म्हणले, एक करा, तुम्हाला तिकडे यावं लागेल. सगळं ताम झाम घेऊन ते हरिद्वार, ऋषिकेश, तिकडे जिकडे गुरु राहत होते तिकडे गेले. गेल्यानंतर छोटीशी अशी कुटिया होती, त्या कुटियामध्ये एकच माणूस जाऊ शकत होता, गरीब बिचारे ते. त्या कुटियामध्ये त्यांनी सांगितलं, म्हणले, महाराज तुम्ही वेश बदलून कुटियाच्या बाजूला बसा, मी मध्ये जातो. मध्ये प्रवेश केला आणि तानसेनाने खूप दिवसानंतर भेटले म्हणून दोघाचा रियाज सुरू झाला. आणि तानसेनाने काय केलं, मुद्दा म्हणून एक राग गाताना चूक केली थोडीशी. मग त्यांच्या गुरुने सांगितलं, अरे असं नाही गायचं, असं गायचं, म्हणून ते गाऊन दाखवायला. आता ते गायन करत असताना हे ऐकलं अकबराने. आणि मग जेव्हा परत रस्त्याने ते परत निघाले तेव्हा अकबर काय म्हणतो, नीट ऐका, भजन कोणाकरता आपण करतो. तेव्हा अकबर काय म्हणतो तानसेनाला, अरे तानसेना, तू किती जरी श्रेष्ठ गायक असला, तुझ्या गायनानं दिवे लागत असले, तुझ्या गायनानं पाऊस पडत असला, तरी जी गोष्ट तुझ्या गुरुत आहे ती तुझ्यात नाही, जी गोष्ट तुझ्या गुरुत आहे ती तुझ्यात नाही. म्हटले, जे तुझ्या गुरुत आहे ते तुझ्यात का नाही? तेव्हा त्या तानसेनानं दिलेलं उत्तर तुमच्या आमच्या सगळ्या करताय. तानसेन म्हटले, गुरु महाराज, अहो मी एका देशाच्या सम्राटाकरता गातो आणि माझे गुरु जगाच्या सम्राटाकरता. हा फरक आहे. आपण कुणाकरता भजन करतो, म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, आपण कीर्तन करत असताना, भजन करत असताना ही ईश्वराची सेवा आहे, ही भक्ती आहे. या भावनेतून जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याचं श्रेष्ठत्व वाढतं. कारण